नमस्कार. सर्वांना जय गुरु. तरुणांना अंमली पदार्थांचा विळखा. अंमली पदार्थांची विक्री करताना टोळीला अटक. रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालतो अंमली पदार्थांचा धंदा. अंमली पदार्थाच्या सेवनाने दोघांचा मृत्यू. विमानतळावर 3 कोटींचे ड्रग्ज आढळले. ड्रग्ज तस्करांच्या टार्गेटवर महाराष्ट्र. हायब्रिड गांजा तस्करी. नाही, मी बातमीपत्र नाही वाचत आहे. मात्र तुम्हा सगळ्यांचे लक्ष एका बातमीकडे आकर्षित करू इच्छित आहे. अंमली पदार्थाविषयीच्या बातम्या बातमीपत्रामध्ये न्यूज चॅनलवर दररोज झळकतात. याचा अर्थ त्याचं प्रमाण किती वाढलं असेल हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मी डॉक्टर शीतल अमित भोयर अभंगाच्या गाभाऱ्यात आपले स्वागत करते. टीनएजर्सना, तरुणांना काहीतरी नवीन करून बघण्याची नेहमीच उत्सुकता असते. लेट्स ट्राय असा त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा अप्रोच असतो. तरुण वयात असलेल्या हार्मोन्सच्या बदलामुळे त्यासाठी लागणारी धडाडी आणि आत्मविश्वास देखील असतो. पण नवीन करण्याच्या नादात एखादं चुकीचं पाऊल उचलल्या गेलं तर भविष्यामध्ये मात्र गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं. आजच्या पिढीला सतावणारी ही अवस्था म्हणजे व्यसनाधीनता. जागतिक स्वास्थ्य संस्थेच्या एका रिसर्चनुसार अंमली पदार्थांचा पहिल्या अनुभवाचं वय भारतामध्ये 1990 साली 19 वर्ष होतं. 2006 मध्ये 16 वर्ष, 2020 मध्ये 13 वर्ष आणि आता तर हे वय दिवसेंदिवस कमी होत चाललंय. त्यासाठी महत्वाचं म्हणजे नाईट लाईफ, पब आणि क्लबचे आकर्षण हे सर्वात महत्वाचं कारण ठरत आहे. हा अंमली पदार्थांचा विळखा देशाचे नुकसान करत चाललाय. आपली तरुण पिढी त्यामुळे उद्ध्वस्त होत असून आता या गुन्हेगारांनी महाविद्यालयच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांकडे आपला मोर्चा वळवलाय. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी जागरूक होऊन एकत्रितपणे या विरोधात लढा उभारायची गरज आहे. आतापर्यंत पोलिसांनी असंख्य कारवाया करत तस्करांना जेरबंद केलं, तरीही ड्रग्सच्या तस्करीवर अंकुश आलेला आढळून येत नाही. ही फारच गंभीर परिस्थिती आहे. ड्रग्सच्या तस्करीचा प्रश्न आपासून उभा राहिलेला आहे. ड्रग्स तस्कर तरुणाईला आपल्या जाळ्यामध्ये ओढत त्यांना ड्रग्सचा पुरवठा करतात आणि पुढे जाऊन हेच तरुण ड्रग्सच्या तस्करीमध्ये उतरतात. विशेष गंभीर बाब म्हणजे परराज्यातून तसेच परदेशातूनही ड्रग्सची तस्करी होताना दिसते. अत्यंत महत्वाचे बंदर असलेल्या JNPTला ये जा करण्याचा मार्ग महामुंबईतूनच जात असल्याचे बोलले जात आहे. आपण भारत भूमीमध्ये राहतो, संतांच्या भूमीमध्ये. संतांचे विचार जगण्याचा मूलभूत प्रश्नांची उत्तर शोधण्यास आजही मदत करते. माणसाने संकटातून मार्ग कसा काढायचा याची दिशा संत साहित्य देत राहते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 1935 मध्ये गुरुकुंज आश्रमची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. त्या काळामध्ये तुकडोजी महाराज हे नशाबंदी मंडळाचे संस्थापक राहून गेले. त्या काळामध्ये जेवढी व्यसनमुक्ती साहित्य निर्मिती झाली ना, तितकी जगभरात इतरत्र कुठेही झाली नसल्याचे मत अनेक साहित्यिकांनी व्यक्त केले आहे. संतांनी व्यसनांवर मांडलेले विचार फार महत्वाचे आहेत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ए मानव सुन ले बात, व्यसन को छोड़ दे सारे, तेरा और बढ़ेगा नाम, प्यारे करने की से काम, व्यसन को छोड़ दे सारे. शराब गांजा पीकर किसने जीवन सफल बनाया, खाक किया तन को धन को आखिर दुर्गति पाया रे, लाखों का बिगड़ा ठाट, उतर गए यमराज के घाट, व्यसन को छोड़ दे सारे. तर तिकडे संत कबीरदास म्हणतात, गांजा दारू मत पी यारो, आकल गुंग हो जाती, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मक्खी आ जाती, तंबाखू ओढीन काढील जो धूर, बुडेल ते घर येणे पापे. संत तुकाराम महाराज म्हणून गेले. तर संत गुरु नानक देखील सांगतात की ऐसे पेय का सेवन मत करो जिसके कारण बुद्धि भ्रष्ट हो जाए, उदर में विकार उत्पन्न हो, अपने और पराये में भेद ना जान सके और मालिक से धक्के खाए. या सगळ्या संत महात्म्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला आपल्याला दिलेला आहे. व्यसनांचे अपाय त्यांनी त्यांच्या वाणीतून, अभंगातून, गाथेतून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मनुष्य मात्र व्यसनांपुढे एवढा हतबल आहे की त्या व्यसनापुढे त्याला काहीही सुचत नाही. आजकाल तर महाराष्ट्रीयन तरुणांमध्ये ड्रग्ज, हुक्का आणि सिगरेटच्या वापरात लक्षणीय वाढ दिसते. प्रत्यक्षात महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये हुक्का बार बंदीचा कायदा म्हणजे कोटपा अमेंडमेंट केला. असं असेल तरीही अंमलबजावणी 100% होताना दिसत नाहीये. मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरात पोलिसांनी अनेकदा धाड टाकून हुक्का जप्त केल्याच्या बातम्या येतात. पण थोड्या काळातच पुन्हा ते बार गुपचूप सुरू होताना दिसतात.
स्थानिक प्रशासनाकडनं सातत्य नसल्यामुळे काही ठिकाणी बंदी पाळल्या जाते, मात्र काही ठिकाणी सर्रास हुक्काबार सुरू असताना आपल्याला दिसतात आणि प्रत्यक्ष पातळीवर कायदा फारसा प्रभावी असलेला दिसत नाही. उडता पंजाब नावाचा चित्रपट काही वर्षाआधी येऊन गेला. बऱ्याच सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट. मात्र अजूनही 2024 मध्ये पंजाब पोलिसांनी 105 किलो हेरोईन जप्त केली. जलमार्गाद्वारे हे ड्रग्ज आणल्या जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच ड्रोनद्वारे ड्रग्ज तस्करी होत असल्याचे समोर आले. अलीट मसहल अमृतसरमध्ये 30 किलो हेरोईन जप्त करण्यात आले, ते देखील ड्रोनद्वारे. काही पोलीस अधिकारी आणि सीमा सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे काही ठिकाणी ड्रग्ज पोहोचवण्यास सहकार्य होत असल्याचे चर्चेत आले. सोबतच 2024-25 मध्ये मुंबई DRIने सुमारे 18 किलो कोकेन जप्त केले. अशा प्रकारच्या ड्रग्ज तस्करीसाठी हवाई मार्गाचा, समुद्री मार्गांचा वापर वाढत चाललाय. संसदेमध्ये हे मुद्दे तर फारच गाजत राहतात. असं म्हटलं जातं की कॅन्सर 4थ्या स्टेजमध्ये असेल तर पेशंट वाचण्याची शक्यता फक्त 10% असते. परंतु हा व्यसनरूपी कॅन्सर तर आपल्या राज्यात 5व्या स्टेजला जाऊन पोहोचलाय. 11,000 कोटीचे ड्रग्ज, 10,000 कोटीचे सिंथेटिक ड्रग्ज आणि याशिवाय महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा विळखा आपल्याला आढळून येतो. धुळेमध्ये 5 टन ड्रग्ज पकडल्या गेलं, जळगावमध्ये 17 किलो, सांगलीमध्ये 30 किलो, छत्रपती संभाजी नगरमध्ये तर संपूर्ण गोडाऊन पकडलं, नागपूरमध्ये तर घरून विक्री होत आहे, श्रीरामपूर MIDC मध्ये 14 किलो आणि पुण्यात तर नवीनच पॅटर्न चालू आहे. 126 महिलांमार्फत सोशल मीडिया माध्यमातून विक्री केल्या जाते. यामुळे कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होताना दिसतंय. इकडे आपलं राज्य प्रगतीपथावर जाताना दिसतंय. रस्ते, वीज, कम्युनिकेशन, मोबाईल टावर्स या सगळ्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राबवल्या जातात. मात्र त्याच सोबत राज्याच्या संस्काराचा पाया देखील रोवणं आवश्यक आहे. शासनाद्वारे या संदर्भात विविध कायदे निघताना दिसतात. मात्र त्याची अंमलबजावणी झाली असती तर इतक्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आढळून आलं नसतं. न्यायालयीन व्यवस्था देखील अत्यंत मोडकळीस आलेली आहे. कमी शिक्षेची तरतूद, त्यामुळे शिक्षा म्हणजेच पनिशमेंटची भीती देखील समाजात नाही. तपास अधिकाऱ्यांची कमतरता, न्यायालयीन कर्मचाऱ्यांची कमतरता, संथ गतीने चालणाऱ्या केसेस, जवळपास 5,09,857 केसेस हायकोर्टमध्ये पेंडिंग आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे या ड्रग रूपी कॅन्सरचे प्रमाण फोफावताना दिसतंय. न्यायदानाची व्यवस्था फास्ट ट्रॅक मध्ये योजित करणे आवश्यक आहे. ज्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात दिशा देण्याचे काम करण्याची गरज आहे, तिथे त्यांची दयनीय दशा बघावी लागते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेव्हाच मिळतील, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने तेव्हाच प्रगत होईल, जेव्हा ही गतिहीनता गतिशीलतेमध्ये परिवर्तित होईल. नाहीतर उडता पंजाब सारखा उडता महाराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. पालकांनो, सतर्क रहा, सजग रहा. रामकृष्ण हरी.